अर्जुनने आता प्रियाचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता प्रियानेच अर्जुनवरती पलटवार करत त्याला चितपट केला आहे। अर्जुन प्रिया तन्वी नसल्याचं सत्य शोधतोय हे आता प्रियाला समजल्यानंतर प्रियाने जबरदस्त डबल गेम खेळत अर्जुनलाच हरवून दाखवलं आहे। परंतु हार न मानता अर्जुनने प्रियाचं तोंडून बोलण्याच्या ओघामध्ये आश्रमातील सत्य वदवून घेत मोठा धमाका केला आहे। परंतु अर्जुनने प्रियाचं तोंडून आश्रमात त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे सत्य कसं वदवून घेतलं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। ठरलं तर मग मालिकेच्या 1 ऑक्टोबरच्या भागात सायली अर्जुनवरती खूपच भडकलेली असते। ती त्याला म्हणते की हे काय करून बसलात सर, काहीही कारण नसताना प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागलात आणि हे करत असताना तिला संशय आला असता तर, तुम्ही फक्त प्रेमाचं नाटक करताय तिच्यासोबत हे तिला कळलं असतं तर, असं सायलीने विचारता क्षणी अर्जुन सांगतो की कसं कळेल तिला, उलट मी तिच्या प्रेमात पडलोय हे ऐकूनच ती किती खुश आहे। परंतु अर्जुन अजूनही भ्रमातच असतो, कारण प्रियाला ऑलरेडी अर्जुनवरती संशय आल्याने प्रिया वेळेवरतीच अलर्ट झालेली असते। अर्जुनने प्रियाचा नाही तर प्रियाने अर्जुनचाच गेम केलेला असतो। सायली प्रियाबद्दल जो विचार करत असते ते अगदी योग्यच असतं। तर पुढे सायली अर्जुनला सांगते की ती जरी दाखवत असली ना तरी सुद्धा ती खूप हुशार मुलगी आहे। आज तुम्ही खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे। मी तुम्हाला जे सांगत होते ते वेळेत ऐकलं असतं तर। त्यावरती अर्जुन म्हणतो की आता हे काढून काही अर्थ आहे का? आता हे प्रूव्ह झालं आहे ना की प्रियाच तन्वी आहे। हां, परंतु हेच प्रेमाचं नाटक सुरू ठेवून विलास मर्डर केसमध्ये तिच्याच तोंडून पुरावे मिळवता येतील आपल्याला। त्याच वेळेस सायली चिडते आणि उठून अर्जुन समोर हात जोडते। ती अर्जुनला म्हणते की हात जोडते मी तुमच्या समोर, परंतु प्रेमाचं हे नाटक आता थांबवा। आजपर्यंत प्रेमाचं नाटक करतच आलात ना, तरी देखील तिच्या तोंडून सत्य वदवलत का तुम्ही? मधुभाऊ अजूनही जेलमध्येच आहेत। त्याच वेळेस अर्जुन विचार करतो, तो सायलीला म्हणतो की परंतु हे नाटक मी सुरूच ठेवतो। मी एक काम करतो की प्रियाला बाहेर कुठेतरी। इतक्यातच सायली पुन्हा चिडते आणि अर्जुनला सांगते की प्लीज हे सगळं थांबवा सर, प्रिया आपल्या जाळ्यात अडकणार नाहीये, ती खुनाचं सत्य नाही सांगणार। त्यानंतर सायली चिडूनच अर्जुनला सांगते की हे बघा, हे सगळे नाटकं बंद करून मला असं वाटतं की तुम्ही मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढण्यासाठी एखादा दुसरा मार्ग शोधा, निदान तो तरी यशस्वी व्हावा हीच माझी इच्छा आहे। असं म्हणत सायली अर्जुनवरती रागवून तेथून निघून जाते। अर्जुनला आता सुचतच नसतं की आता कोणता मार्ग वापरून तो प्रियाच्या तोंडून सत्य वदवू शकतो। परंतु सायली प्रियाच्या बाबतीत जो विचार करत असते तो अगदी योग्यच असतो, कारण प्रिया आधीच सावध झालेली असते अर्जुनपासून। तिला अर्जुनवरती संशय आलेला असतो। तर त्याचनंतर जेव्हा प्रिया बाहेरून आलेली असते, अस्मिता तिला विचारते की अगं तन्वी कुठे होतीस तू, मी सकाळपासून शोधते तुला। तेव्हा प्रिया सांगते की अगं मी अर्जुनच्या खोलीत होते। नेमकं हे आता रविराजाने ऐकलेलं असतं। रविराज येऊन विचारतात की अर्जुनच्या खोलीत, तू तिथे कशाला गेली होतीस? तेव्हा प्रिया खोटं सांगते की दरवेळेप्रमाणे ती खोटी कारणं देऊन रविराजांना गुंडाळते। ती म्हणते की बाबा, मी अर्जुनला कॉफी द्यायला गेले होते आणि आता मी माझ्या मैत्रिणीकडून येते आहे, मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यास करायला गेले होते। तेव्हा रविराज प्रियाचं कौतुकच करतात। ते म्हणतात की हां हो, जेव्हापासून प्रतिमा आली आहे तेव्हापासून आपण इकडेच राहतोय आणि त्या दरम्यान तुझा अभ्यासात होतही नाहीये। तेव्हा प्रिया सांगते की राहू देत ना बाबा, आईसाठी काहीही, आणि आता बघा मी कॉलेजला जाते। अस्मिता विचारते की परंतु अगं तू आत्ताच मैत्रिणीकडून अभ्यास करून आले आहेस ना आणि आता लगेच कॉलेजला? तेव्हा प्रिया रविराजांना सांगते की बाबा, आईची सेवा करता करता मला अभ्याससुद्धा मॅनेज करावा लागेल ना। परंतु प्रिया खरी चाललेली असते महिपत शिकरेच्या घरी। प्रिया तेथून निघून जाते, अस्मिता देखील जाते। तेव्हा रविराज विचार करतात की प्रतिमाच्या गडबडीमध्ये तन्वीचा अभ्यास बुडतो आहे, तिच्या करिअरचं खूप नुकसान होतं आहे। तर प्रिया ज्यावेळी महिपत शिकरेच्या घरी आलेली असते त्याच वेळेस तिने धक्कादायक बातमी सांगता क्षणी साक्षी तिच्यावर चिडते। ती तिला विचारते की अगं परंतु अर्जुनला तू तन्वी नाहीये हा संशय आला तरी कसा? त्यावरती महिपत म्हणतो की हिनेच काहीतरी चिखल केला असेल, आता तो आपल्या थोबाडावरती उडणार। तेव्हा साक्षी चिडलेली असते आणि ती महिपतला सांगते तरीच
अण्णा, मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्रियाला ना त्या सुभेदारांच्या घरी जास्त दिवस राहूच देऊ नका. हिच्याच वागण्यामुळे त्या अर्जुनला हिच्यावरती संशय आला असेल. प्रिया चिडूनच साक्षीला सांगते की माझ्या वागण्यात काहीच खोट नाही आहे आणि अर्धवट बोलणं ऐकून बोंबाबोंब करू नका. तेव्हा नागराज प्रियाला विचारतो की आता सांग, आणखीन काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू? तेव्हा प्रिया नागराजला टोमणा मारते की गोंधळ घालायला मी काय नागराज किल्लेदार नाही आहे. उलट ज्यावेळी अर्जुनला माझ्यावरती संशय आला आहे हे मला लक्षात आलं, त्याच वेळेस त्या संकटातून मी मार्ग काढला. महपत तिथे विचारतो की म्हणजे नक्की तू काय केलं हे आम्हाला जरा उलगडून सांगशील का? त्यानंतर प्रिया घडला सगळा प्रकार सांगायला लागते की ज्यावेळी प्रिया अर्जुनला कॉफी द्यायला गेली होती त्याच वेळेस अर्जुनने मुद्दाम प्रियाच्या उजव्या पायावरती कॉफी सांडली होती आणि प्रियाने पाय धुतल्यानंतर प्रियाच्या पायावरती ती जन्मखून पुसली गेली होती. ज्यावेळी प्रिया ते रूममधून बाहेर पडली होती, चैतन्यने दरवाजा लावता क्षणी प्रिया तिथेच उभी होती आणि त्यानंतर चैतन्य अर्जुन या दोघांमध्ये झालेलं सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेस प्रियाला समजलेलं असतं की अर्जुन प्रिया कशी तन्वी नाही आहे हे सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिथूनच प्रिया अर्जुनपासून सावध झालेली असते. तर ज्यावेळी अर्जुनच्या रूम बाहेर थांबून प्रिया सगळं बोलणं ऐकत असते त्याच वेळेस तिला जोराचा ठसका लागतो. तर तिथे जाता अर्जुन चैतन्य दोघेही सावध होतात आणि त्यांच्या लक्षात येतं की त्यांचं बोलणं कोणीतरी चोरून ऐकते. ज्यावेळी अर्जुन चैतन्य बाहेर येतात तर प्रिया कल्पनाच्या रूममध्ये दरवाजाच्या पाठीमागे लपलेली असते. तर दोघेही आता बोलत असता क्षणी चैतन्याच्या तोंडून अचानक बाहेर पडतं की चल आपण पटकन अँकलेट ऑर्डर करूया. आणि त्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की अर्जुन तिच्या पायामध्ये अँकलेट घालणार आणि मग तिच्या तळपायावरची जन्मखून खरी की खोटी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार. सायलीने जसा विचार केलेला असतो त्याचप्रमाणे प्रिया खूप चालाक मुलगी असते. प्रियाच्या हुशारीने अर्जुनसारख्या वकिलाच्या बुद्धीला सुद्धा मागे सारलेलं असतं. तर त्याचनंतर चैतन्य अर्जुन जेव्हा दरवाजा बंद करतात तेव्हा प्रिया मनोमन विचार करते की अच्छा, म्हणजे अर्जुनला मी कशी तन्वी नाही आहे हे सत्य शोधून काढायचं आहे आणि त्याचसाठी तो माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय. तर अर्जुन, आता तुला सत्य समजेल, परंतु ते सत्य समजेल जे मी तुला दाखवेन. प्रिया यावेळी तर मात्र खूप नशिबाने वाचलेली असते. घडला सगळा प्रकार ती महिपतला सांगते आणि त्यानंतर ती स्वतःचा पाय दाखवते आणि म्हणते की त्याच एका कारणाने मी परमनंट टॅटू काढला. उगाच सतत तो स्केच पेन जवळ बाळगून मनात भीती नको ना ठेवायला. परमनंट टॅटू काढल्याने अर्जुनला फक्त तेच सत्य दिसलं जे मी दाखवलं. नागराज तिथे प्रियाला विचारतो की म्हणजे अर्जुनने तुझा पाय पाहिला? तर तेव्हा प्रिया सांगते की हो, कारण तेच तर शोधण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्यासाठी त्याने माझ्यासाठी अँकलेट आणलं होतं. मला पक्की खात्री होती की अर्जुन ज्यावेळी माझ्या पायात अँकलेट घालेल त्याच वेळेस तो माझी जन्मखून पाहिल. म्हणूनच मी वेळेवरती परमनंट टॅटू काढून घेतला आणि अर्जुनला फक्त तेच सत्य दाखवलं जे मला हवं होतं. तर तिथे महिपत, नागराज, साक्षी या तिघींनाही प्रियाचं खूप कौतुक वाटत असतं. महिपत प्रियाला म्हणतो की वा, आम्ही समजतो तितकीही मूर्ख नाही आहेस तू, खूप हुशार आहेस. तेव्हा साक्षी सांगते की प्रिया, आम्ही जिथं तुझं कौतुक करायचं तिथं कौतुक करतोच आणि थँक्यू, खूप मोठं संकट टाळलंच आपल्यावरचं. तर नागराज तिथे म्हणतो की आहे हा प्रिया, तुला डोकं आहे आणि वापरलंच तू सुद्धा. तेव्हा प्रिया नागराजला टोमणा मारते की डोकं उलट मीच वेळेवरती वापरते, तुम्ही फक्त बोलता परंतु करायची जेव्हा वेळ येते ना त्यावेळी तुम्ही मागे सरकता. परंतु मी तशी नाही आहे, ज्यावेळी जे करायचं असतं ते डोकं वापरूनच करते. तर स्टडी रूममध्ये जेव्हा अर्जुनच्या तोंडून सत्य ऐकतो चैतन्य त्याच वेळेस चैतन्याला धक्काच बसतो आणि चैतन्य सांगतो की काय, तू प्रियाच्या पायावरती जन्मखून पाहिली? अरे शक्यच नाही आहे अर्जुन. ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असताना मी तिचा तळपाय पाहिला होता आणि तेव्हा मला कोणतीही जन्मखून दिसलीच नाही आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की कदाचित दुपट्टा वगैरे तिच्या पायावरती आला असेल आणि बहुतेक तुला तिच्या पायावरची जन्मखून दिसली नसेल. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की नाही अर्जुन, अरे मी पूर्ण 2 ते 3 सेकंद तिचा तळपाय पाहिला आहे आणि तिच्या तळपायावरती कोणतीही जन्मखून नव्हते. अरे तरी देखील अर्जुन चैतन्याचं ऐकून घेत नाही. तो म्हणतो की तू फक्त 2 ते 3 सेकंद बघित आहे, मी 2 ते 3 मिनिटं प्रियाचा तळपाय चेक केला
आणि त्याच्यावरती जी जन्मखून होती ना, ती पेनने किंवा इंकने काढलेली जन्मखून नव्हती, परमनंट जन्मखून होती. आणि आता आपल्याला हेच स्वीकारावं लागणार आहे की तीच तन्वी आहे. चैतन्य पुढे काही बोलणार तेव्हा अर्जुन त्याच्यावरती चिडतो आणि त्याला सांगतो की चैतन्य, हे बस कर आता, हे आर्ग्यू करणं बंद कर, नक्की पुढे काय करायचं आहे याचा विचार कर जरा. चैतन्य, आपण आतापर्यंत जे काही ठरवलं होतं ते आता पुढे होणार नाहीये, असं म्हणत अर्जुन खूपच चिडलेला असतो. तर इकडे प्रियाने प्रतिमाला गोळी दिलेली असते. ज्यावेळी प्रतिमा गोळी घेते तेव्हा प्रिया विचारते की आई, मला सांग, डॉक्टर जोशींनी दिलेल्या गोळ्यामुळे तुला बरं वाटतं आहे का? तर त्यावरती आता प्रतिमा काहीच रिॲक्ट करत नाही. तर प्रिया तिथे म्हणते की मला माहिती आहे की तुला अजूनही माझ्याशी बोलावंसं वाटत नाही, परंतु ठीक आहे, मी वाट पाहीन. आणि आई, तू आता शांतपणे झोप हा. प्रिया प्रतिमाच्या रूममधून बाहेर पडणार इतक्यातच समोरून सायली आलेली असते. तेव्हा प्रिया मुद्दाम सायलीला टोमणा मारते की हां, तरीच म्हणलं माझ्या आईला डिस्टर्ब करण्यासाठी अजून आली कशी नाही तू. तेव्हा सायली काही कमी नसते. ती प्रियाला सडेतोड उत्तर देते की प्रिया, बहुतेक तुला लक्षात आलं नसेल की या रूममधलं पाणी संपलं आहे, तेच तर घेऊन आली आहे मी. तर प्रिया मुद्दाम सायलीला डिवचते. ती म्हणते की अच्छा, मला तर वाटतं की तुझ्या नवऱ्याने तुला हाकललं असेल त्या रूममधून बाहेर, म्हणूनच तर इकडे आले असशील. आणि ती सायलीवरती हसायला लागते. तर सायली प्रियावरती खूप चिडलेली असते. ती काही बोलणार, प्रिया तेथून निघूनच जाते. तर तिकडे चैतन्य अर्जुनला खूप जीवाच्या आकांताने सांगत असतो की अर्जुन, ट्रूथ अँड डेअर गेम खेळत असताना मी तिचा तळपाय स्पष्टपणे बघितला होता. तो तळपाय तुझ्या किंवा माझ्याच तळपाय इतकाच कोरा होता. तर तरी देखील अर्जुन त्याचं काहीच ऐकून न घेता त्याच्यावरती चिडचिड करत असतो. तो सांगतो की बंद कर चैतन्य, हे मी ना तिच्या तळपायाचा फोटो काढून तुला आणून दाखवायला हवा होता, कदाचित विश्वास बसला असता तुझा. तेव्हा चैतन्य म्हणतो की म्हणजे आता पुढे नक्की काय करायचं आहे. आणि हे सगळं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया विचार करते की अर्जुन, त्या जन्मखूनसाठी मी माझे खूप सारे पैसे घातले आहेत त्याच्यात, परंतु तुला तडफडताना बघून माझे पैसे सगळे आता वसूल झालेत. तर चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की म्हणजे आता आपण प्रिया तन्वी आहे असं मानून पुढे जायचं आहे का. इतकेतच अर्जुन अशी हाक मारत प्रिया पळत येते आणि अर्जुनला मिठी मारते. तेव्हा अर्जुनला प्रियापासून सुटका हवी असते. तर त्याचनंतर अर्जुन प्रियाला कटवण्यासाठी तिला खोटं सांगतो की तन्वी, अगं प्लीज तू जातेस का, नाही म्हणजे आम्ही एका महत्त्वाच्या केसवरती डिस्कस करत होतो ना. तेव्हा प्रिया खूप लाडात येऊन अर्जुनशी बोलत असते. ती म्हणते की काय रे अर्जुन, केस वगैरे सगळं काही होतच राहील ना. तर चैतन्यला अर्जुन इशारा करत असतो प्रियाला कटवण्यासाठी. तेव्हा प्रिया चैतन्यासमोरच अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू आपल्याबद्दल चैतन्याला सांगितलं नाही का. अर्जुनला कळतच नाही. तेव्हा प्रिया सांगते की अरे, तू मला अँकलेट गिफ्ट केलं आहेस ना, अँकलेट, त्याच्याबद्दल तू काहीच नाही सांगितलं. आणि प्रिया मुद्दाम स्वतःचा तळपाय चैतन्याला दाखवते. आणि तिच्या तळपायावरती जेव्हा चैतन्य जन्मखून पाहतो त्याच वेळेस त्याला जबरदस्त धक्का बसतो. प्रियाने हे मुद्दाम केलेलं असतं. प्रिया अर्जुनला म्हणते की काय रे अर्जुन, तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात ना, मग एवढी साधी गोष्ट तुला तुझ्या मित्राला सांगता नाही आली. आणि अर्जुन, तू आणखीन एक गोष्ट सांगितली नाही आहेत बहुतेक तुझ्या मित्राला, की तुला तुझ्या बायकोचा सायलीचा किती कंटाळा आला आहे ते. आणि ती चैतन्याला विचारते की तुलाही असंच वाटतं ना चैतन्य, की तू गेस केलेस. अर्जुन प्रियाच्या जाळ्यात आता जबरदस्त अडकलेला असतो. सायलीला जी भीती असते तेच सगळं घडत असतं. सायलीने ऑलरेडी अर्जुनला प्रियापासून अलर्ट राहायला सांगितलेलं असतं, परंतु अर्जुन स्वतःच वाहवत गेलेला असतो. तर तिथे प्रिया मुद्दाम म्हणायला लागते की तुला आमच्या रिलेशनमुळे काही प्रॉब्लेम नसेल ना चैतन्य. शेवटी एका मित्राच्या मनातलं एक मित्रच ओळखू शकतो ना. आणि मला असं वाटतं की मीच अर्जुनसाठी बेस्ट आहे. काय आहे ना, घरातील कोणालाच ही गोष्ट माहीत नाही आहे ना. परंतु तुला काय वाटतं. मुद्दाम ती अर्जुनच्या गळात पडायला लागते. आणि अर्जुनला प्रियापासून कशी सुटका मिळेल याचा विचार पडलेला असतो. प्रियाने जबरदस्त गेम खेळून चैतन्य अर्जुनला चांगलंच मूर्खात काढलेलं असतं. अर्जुन प्रियाला सांगत असतो की अगं, मला महत्त्वाचं काम आहे, मला केस संदर्भात डिस्कस करायचं आहे चैतन्यशी, तू प्लीज जा ना. तेव्हा प्रिया सांगते की नाही अर्जुन, मला ना तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवून चांदण्यामध्ये वॉक करायचं आहे, तुझ्यासोबत खूप सारे गप्पा मारायच्या आहेत, चल ना प्लीज. तेव्हा चैतन्य सांगतो की मला असं वाटतं की मी निघालेलंच बरं आहे. तर प्रिया त्याला म्हणते की कशाला,
अरे तू इथं थांबून काम कर ना, मी अर्जुनला घेऊन चालले. चल अर्जुन, आपण गार्डनमध्ये गप्पा मारत बसूया, असं म्हणत प्रिया अर्जुनचा हात धरते आणि त्याला खेचतच बाहेर घेऊन जाते. चैतन्य देखील आता विचारात पडलेला असतो की प्रियाच्या पायावरती ते बर्थ मार्क आलंच कसं. इकडे प्रतिमासोबत सायली गप्पा मारत असते. ती प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या आमच्या दोघींमधल्या बोलण्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. प्रिया आणि मी आश्रमात एकत्रच वाढलो आहोत ना, त्यामुळे आमच्यामध्ये छोटे छोटे वाद हे होतच असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की परंतु तू छान बोलतेस, ती नाही. तर सायली तिथे प्रतिमाला सांगते की प्रतिमा आत्या, प्रत्येकाची आपापली बोलण्याची पद्धत वेगळी असते ना, आणि प्रियाची थोडी वेगळी आहे, परंतु आपण तिला समजून घेऊयात. तर प्रतिमाला सायलीचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर प्रतिमाला सायलीसोबत गप्पाही मारायच्या असतात. तर सायली सांगते की नाही प्रतिमा आत्या, बाहेर खूप कामं आहेत ना, मला जावं लागेल, आपण परत गप्पा मारूयात, तुम्ही निवांत झोपा हां, असं सांगून सायली निघते. इकडे प्रिया लॉनमध्ये येऊन अर्जुनसोबत गप्पा मारत असते. ती म्हणते की अर्जुन, तुला लक्षात येतं आहे का की आपण लहानपणी इथे या कारंजीच्या अवतीभोवती खेळायचो, या गवतावरती अनवाणी धावायचो, तुला आठवत नाही आहे का? आश्रमात सुद्धा आम्ही असंच खेळायचो. आश्रमाचा विषय काढता क्षणी अर्जुन मुद्दाम प्रियाच्या तोंडून सत्य बाहेर काढण्यासाठी तिला म्हणतो की हो, तू मला सांगितलं होतंस ना की तुझे फ्रेंड्स नव्हते कोणीही आश्रमामध्ये. विलास काका आले आणि त्यानंतर तू तुझ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करायला लागलीस. तेव्हा प्रिया विषय टाळते आणि म्हणते की त्या आठवणी खूप बोरिंग होत्या रे अर्जुन, असं म्हणत ती झोपाळ्यावर येऊन बसते. त्यानंतर प्रिया खूप वैतागूनच अर्जुनला बोलत असते. ती म्हणते की ते आश्रमातले दिवस खरंच खूप बोरिंग होते ना, कुठे बाहेर फिरायला जायचं नाही, बाहेर जेवायला जायचं नाही, फिल्म नाटक काहीच नाही. तेव्हा अर्जुन प्रियाला शब्दात पकडतो आणि विचारतो की परंतु तुम्ही तर फिल्म बघायला गेला होतात ना. तेव्हा प्रिया सांगते की माझी तर फिल्मची एकच आठवण आहे आणि ती इतकी भयंकर आहे ना की आठवलं तरी मला त्रास होतो त्याचा. तेव्हा अर्जुन विचार करतो की फायनली प्रिया खुनाच्या रात्रीबद्दल बोलते आहे. आता तिच्या तोंडून सत्य बाहेर काढावंच लागेल. ज्या दिवशी आम्ही फिल्म बघायला गेलो होतो अर्जुन, त्याच दिवशी पुढे नक्की काय घडलं हे तुला चांगलंच माहिती आहे. त्या आठवणी खूप भयानक आहेत माझ्यासाठी. तर तिथे अर्जुन कान देऊन ऐकत असतो प्रियाच्या तोंडून नक्की काय काय बाहेर पडतं आहे ते. फक्त अर्जुनला प्रियाला शब्दात पकडून त्याला काही क्लू मिळतोय का हे बघायचं असतं. परंतु मुद्दाम प्रिया पुढचं सगळं सांगताना तिला ठसका लागण्याचं नाटक करते. अर्जुन लगेचच पळत जातो पाणी आणायला तिच्यासाठी. तर अर्जुन घरात गेल्यानंतर प्रिया विचार करते की अर्जुन, खुनाच्या रात्री नक्की काय घडलं होतं हे ऐकण्यासाठी किती उतावीळ झालायस रे. परंतु तुला काय वाटतं की मी इतकी मूर्ख आहे की तुझ्या जाळ्यात पटकन ऐकेल? आता बघ कसा माझ्या अवतीभोवती खेळवते मी तुला. अर्जुन ज्यावेळी पाणी आणायला गेलेला असतो त्याच वेळेस तो गडबडीत असतो. तर तिथे सायली विचारते की काय झालं. तर अर्जुन सांगतो की आता बोलायला वेळ नाही आहे, परत बोलतो तुमच्याशी, आणि तो तेथून पळत बाहेर येतो. सायली विचार करते की हे अजूनही त्या प्रियाचं तोंडून सत्य वदवण्यासाठी नाटकच करतायत का. यांना सांगितलं आहे तरीसुद्धा ऐकायचं नाव नाही. तर बाहेर अर्जुन पळत येतो आणि प्रियाला पटकन पाणी प्यायला देतो. प्रिया पाणी पित असते परंतु ती मुद्दाम हळूहळू पाणी पिते. तर अर्जुन तिथे विचारतो की तन्वी बोल ना, तू काहीतरी बोलत होतीस ना. प्रिया असं दाखवते की जसं काही तिला आठवतच नाही आहे आणि ती सांगते की अर्जुन मी कुठे काय बोलत होते. तर अर्जुन सांगतो की अगं तू बोलत होती ना तुम्ही फिल्म बघायला गेलात त्या रात्री, पुढे काय घडलं. अर्जुन जाणून घ्यायला खूप आतुर असतो. तर प्रिया तिथे पाणी पित असता अर्जुन विचार करतो की हिला आता मला आणखीन जास्त प्रश्न विचारायला हवेत, नाहीतर ही टॉपिक चेंज करेल. तर अर्जुन मुद्दाम प्रियाला म्हणतो की तन्वी अगं तू मला नाही सांगणार आहेस का, मी तर तुझा मित्र आहेत ना, तू माझ्याशी काहीही शेअर करू शकते सगळं. परंतु प्रिया इतकीही मूर्ख नसते. आधीचीच प्रिया सावध असते अर्जुनपासून. तिला चांगलंच माहिती असतं की अर्जुन काय सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रिया तिथे सांगते अर्जुन आता बघितलंच ना की त्या रात्रीच्या आठवणी काढल्या की मला कसा त्रास होतो ते, नको बाबा, असं म्हणत प्रिया गप्पच बसते. तर त्यानंतर प्रिया पुढे अर्जुनला सांगते की अर्जुन त्या रात्रीचा तो दिवसही आठवला, त्या आठवणी लक्षात आल्या ना माझ्या, तर मला खूप एकटं एकटं वाटतं, खूप भीती वाटते. तेव्हा अर्जुन सांगतो की मला माहिती आहे तन्वी, मला कळतंय की तुला खूप त्रास होतो आहे, परंतु तू असा विचार करते आहेस की मी तुझ्या अपोजिशनचा लॉयर आहे. परंतु केस हे सगळं काही बाजूला ठेव आणि तू एक मित्र म्हणून माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतेस.
आणि तू जे सांगशील, ज्या गप्पा मारतील त्या मी नक्की ऐकेन. तर पुढे प्रियाला घोळत घेण्यासाठी अर्जुन तिला सांगतो की खरं तर ना, मी चैतन्याला आधीच सांगून टाकलं की तन्वी विलास मर्डर केसबद्दल सगळं काही खरं सांगते आहे, खरी साक्ष देते आहे. हवं असेल तर तू चैतन्याला विचारू शकतेस. तेव्हा प्रिया हसत असते आणि मनात विचार करते की वा, तुझा खोटारडेपणा माझ्या लक्षात येत नाही असं नाही आहे अर्जुन. मी चैतन्याकडून तुझा खोटारडेपणा कन्फर्म करून घ्यायचा आहे का? म्हणजेच उंदराला मांजर साक्ष, हो ना? तेव्हा अर्जुन मुद्दाम असं दाखवतो की जसं काही सायलीचा त्याला वैताग आला आहे. आणि तो सांगतो की तन्वी, खरं तर ना, मी सायलीमुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलो आहे. तू जर मला सगळं काही खरं सांगितलंत ना, तर मी ही केस कायमचीच सोडून देईन. परंतु प्रियाला माहिती असतं की अर्जुन कसा आहे ते. उलट प्रियाच्या तोंडून गोड बोलून सत्य वदवेल आणि त्याचाच वापर तो केसमध्ये करणार हे तिला चांगलंच कळलेलं असतं. हा भाग इथे संपतो. तर अर्जुनच्या तोंडून अर्जुनचा डाव समोर आणायचा यासाठी प्रियाने एक प्लॅन रचलेला असतो. तो म्हणजे तिने सगळे काही जय्यत तयारी करून बलून वगैरे सगळे काही लावून कॅन्डल लाईट डिनरचा बेत आखलेला असतो आणि तिथेच अर्जुनला म्हणालेली असते की अर्जुन सांग ना, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? ती अर्जुनचा पिछाच सोडत नसते. ती सांगते की अर्जुन, हे बघ, तू मला फक्त सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मला ना अख्खं आयुष्य तुझ्यासोबत काढायचं आहे, तेही या घरात. अर्जुन खूपच चिडतो आणि प्रियाला बाजूला ढकलतो. तो म्हणतो की सोड मला, माझं तुझ्यावर नाही, माझं फक्त सायलीवरती प्रेम आहे. आणि हे सायलीने सगळं काही ऐकलेलं असतं. अखेर आता अर्जुनने स्वतःहून प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अर्जुन आपल्यावरती प्रेम करतो हे सत्य आता सायलीला समजतं.